काल कुवेतमध्ये अमेरिकेचं F-15 हे लढाऊ विमान पाडण्यात आलं आणि या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलाय। अमेरिकेच्या वैमानिकांनी इजेक्ट केल्यावरती पायलट्सना कुवेती नागरिकांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला। अमेरिकन वैमानिकांच्या पॅराशूटवर इराणी झेंडा रंगवला होता आणि त्यामुळे कुवेती नागरिकांनी त्यांना पकडून मारहाण केली। त्यावर अमेरिकन पायलटनी गयावया करत आपण अमेरिकन असल्याचं सांगत सुटका करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर कुवेती पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत नागरिकांपासून वाचवलंय। No problem. Thank you for helping. Everything good? No problem. Thank you for helping us. Everything perfect? Everything good? No problem. Thank you for helping us. Everything perfect? दरम्यान इराणनं आखाती देशातील अमेरिकी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले केलेत। सौदी अरेबिया, UAE, बहरीन, जॉर्डन, कुवेत, कतार, इराक, ओमान, तुर्की आणि सिरियामध्ये इराणनं हल्ले केलेले आहेत। आणि ऑस्ट्रेलिया सुद्धा आता या युद्धामध्ये खेचली गेली आहे। इराणनं ऑस्ट्रेलियाच्या दुबई जवळच्या लष्करी तळावरती हल्ला केलाय असा दावा ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण खात्यानं केलाय। दुबई जवळच्या अल मिन्हाद एअरबेसवर ऑस्ट्रेलियाचे 100 सैनिक तैनात आहेत। इराणनं अल मिन्हादवर हल्ला केला, मात्र इराणच्या हल्ल्यात ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांचं कोणतंही नुकसान झालेलं नाही अशी माहिती मिळतेय। शमशेर भाई और भी एक है। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। इस्रायल, अमेरिका आणि इराणमधल्या युद्धाचा आजचा चौथा दिवस आहे। दोघांकडून वार पलटवार सुरू आहेत आणि या युद्धामध्ये इराणमध्ये आतापर्यंत 555 जणांचा मृत्यू झालाय तर 154 लोक जखमी झालेत। ओमानमध्ये टँकरवरील हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू झालाय। इस्रायलकडून तेहरानवरती पुन्हा एअर स्ट्राईक करण्यात आलाय तर इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यामुळे मोठं नुकसान झालंय तर 48 तासाहून अधिक काळ इंटरनेट सेवाही ठप्प आहे। पर्शियन आखात, होर्मुझ आणि ओमानच्या आखातात 3 भारतीय दगावलेत। तीनही आखातात हल्ल्यात विविध जहाजांचं नुकसान झालंय। परदेशी जहाजांवर काम करणाऱ्या 4 भारतीय खलाशांना याचा फटका बसलाय। 4 पैकी 3 भारतीय खलाशांचा या हल्ल्यामध्ये मृत्यू झालाय। डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंगद्वारे खलाशांच्या मृत्यूची माहिती जारी करण्यात आली आहे। मृत खलाशांच्या नातेवाईकांना DGS कडून सगळ्या प्रकारची मदत दिली जाणार आहे। तर भारतीयांना याचा फटका बसलेला आहे। ही दृश्य सध्या